नमस्कार मित्रांनो, हा आपला तिसऱ्यांदाचा खोडवा आहे 86-032 नीरा ऊसाचा। आता सध्या या कंडिशन असे म्हणजे आता तुटून जवळजवळ महिनाभर झालेला आहे आणि आता सध्या असा फुटलेला आहे। हे बघा, अजून पण कोंब येत आहेत आणि तस तर तुटल्या ऊस एक 15 दिवसाच्या मध्येच याला आपण खताचा डोस द्यायला पाहिजे। शक्यतो शेतकरी काय करतात की खोडव्याच्या ऊसाचं म्हणजे निगाच करत नाहीत। म्हणजे आपण जसं पहिल्या वर्षी काम करतो ऊसामध्ये तसं दुसऱ्या वर्षी करत नाहीत। काही जण तर त्याच्यामध्ये असं सरी वगैरे सुद्धा सोडत नाहीत। असं जे आहे त्याच्यामध्येच। आता हे आम्हाला पाचट जाळायचं पण नव्हतं, पण ते 2 वर्ष पाचट लईच ठेवलेलं होतं, मग त्याच्यामुळे लईच मध्ये हे होऊ लागलं। त्याच्यामुळे यावर्षी जरा पाचट आम्ही जाळलेलं आहे आणि खताचा डोस घेतला आहे आपण। आता ट्रॅक्टर येणार आहे थोड्या वेळाने, तर आपण याच्यामध्ये खताच्या डोसामध्ये काय काय घेतलं सांगतो। 2 पोते युरिया घेतले, त्याच्यामध्ये 2 पोते सिंगल सुपर फॉस्फेट, 1 पोतं 20-20-013 आणि 1 पोतं आहे MOPचं म्हणजे पोटॅश। आपल्याकडे सध्या याच्यामध्ये मॅग्नेशियमचं एक आपल्याला 25 किलोची बॅग टाकायची आहे। ते म्हणजे ट्रॅक्टरवाल्यासोबत त्यानं घेऊन येतो म्हणजे म्हणजे एवढं एक मॅग्नेशियम काम काय करतं की बुवा प्रकाश संश्लेषणाचं काम व्यवस्थित करतं, तर मॅग्नेशियम कंपल्सरी वापरायचं याच्यामध्ये। आता आपण हे एका चवळ्यावर असं आतरून घेतलेलं आहे पूर्ण आणि मस्त एकमेकात मिसळून आपण याला डायरेक्ट सरीमध्ये असं टाकून देणार आहे आणि आपलं ह्याच्या ट्रॅक्टरच्या पेरणी ह्याला कटर करायचं असते ना, दोन्ही साईडनं याच्या बगला फुटतात आणि ऑटोमॅटिक त्याच्या मागं खत पेरला जातोय। तर हे आपलं जवळजवळ 1.5 एकरचं तुकडा आहे ऊसाचा। तर सध्याच्या पिरियडला एवढा खत ह्याला बस झाला। अजून परत आपण 1-2 महिन्यांनी म्हणजे ज्यावेळेस ह्याची चांगली हाईट येईल त्यावेळेस एकदा याला माती लावायचं काम करणार आहे। त्यावेळेस पण आपण त्या माती लावायच्या अगोदर अजून एक असाच डोस द्यायचा ऊसाला आणि मग माती लावायची। म्हणजे आणि विशेष म्हणजे काय, ऊसाला खात वरून फेकून नाही जमत बरं का। जेवढा खात माती आड जाईल तेवढा ऊसाला किंवा इतर कुठलंही पीक राहू द्या त्याला लागू होतो। आपण ते वरून फेकतो, त्याच्यातला निम्मा खत मग वायात जातोय। तर तसं कधीच करायचं नाही, शक्यतो खत माती आड गेला पाहिजे। कारण आणि आजकाल भरपूर यंत्रणा निघालेत, एकतर ऊसाची मेहनत पण होते, खत पण पेरला जातो। ह्या अशा बगला फुटून निघतात ह्या साईडनं आणि ह्या साईडने बरोबर ते ऊसामध्ये पेरायचं पेरणी यंत्र जे आहे ते तसं आहे। आपलं हे तिसरं खोडव आहे आणि जर तुम्ही खोडव्यात जर असं व्यवस्थित नियोजन केलं तर खोडवा सुद्धा आता आमच्याकडे सहसा 12 महिन्यामध्येच ऊस जातोय। आमचा काय 1.5 वर्ष राहत नाही, त्याच्यामुळं आपलं ॲव्हरेज पण कमीच येत असते। तरी पण खोडव्यामध्ये एकरी समजा 40-50 जरी टन निघाला तरी समाधानकारक होते, कारण 12 महिन्यामध्ये ऊस गेल्यामुळं ऊसाला तेवढा काही टाईम भेटत नाही ना, त्याच्यामुळे। ठीक आहे मित्रांनो, असं आपलं नियोजन आहे। तुम्ही काय नियोजन करता कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।